Welcome student. Today we going to study next crop, mango. It is a fruit crop. It is a fruit crop. जे डिफरंट फ्रूट क्रॉप्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मँगो क्रॉप्स त्यामध्ये आपल्याला कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बघायचे. फ्रूट क्रॉप मँगो इज अ प्राइड ऑफ इंडिया किंवा किंग ऑफ फ्रूट्स. फर्स्टली बॉटनिकल नेम ऑफ मँगो क्रॉप. बॉटनिकल नेम दॅट इज वनस्पतीशास्त्रीय नाव मँजिफेरा इंडिका. इट इज अ बॉटनिकल नेम ऑफ मँगो. मँजिफेरा इंडिका इज अ बॉटनिकल नेम ऑफ मँगो क्रॉप. आता बॉटनिकल नेम लिहित असताना त्या ठिकाणी अंडरलाईन करणं आवश्यक आहे. प्रत्येक वनस्पतीशास्त्रीय नावाच्या बॉटनिकल नेम लिहित असताना त्या ठिकाणी अंडरलाईन करणं आवश्यक आहे. देन फॅमिली दर द ॲनेकॅरिडेसी. बघा फॅमिली कोणती आहे? ॲनेकॅरिडेसी. त्या पद्धतीने आपण गव्हाची फॅमिली पाहिली, व्हीटची, ग्रॅमिनी, त्याच पद्धतीने जे मँगो क्रॉपची व्हरायटी आपल्याला सांगता येईल ॲनेकॅरिडेसी. देन सिनॉनमस कॉमन नेम लोकली नेम आपण मँगोला काय म्हणतात? आंबा सुद्धा म्हटलं जातं. देन ओरिजिन नेटिव्ह प्लेस किंवा सुरुवातीचा आढळ उगम स्थान दॅट इज इंडो बर्मा रिजन. ओरिजिन दॅट इज इंडो बर्मा रिजन. ते नेक्स्ट युजेस मँगोचे उपयोग. आता मँगोचे उपयोग आपल्या सर्वांना माहीत असतील. जे डिफरंट युजेस आहेत ते युजेस आपल्याला सांगता येतील. मँगो इज द किंग ऑफ ट्रॉपिकल फ्रूट्स. जे डिफरंट फ्रूट क्रॉप्स आहेत त्यामध्ये मँगोला किंवा आंब्याला काय म्हणतात? फळांचा राजा. दे आर द किंग ऑफ फ्रूट्स. देन अँड प्राईड ऑफ इंडिया. प्राईड ऑफ इंडिया म्हणून सुद्धा त्याला संबोधलं जातं. त्याचबरोबर ते का पाहिलं जातं तर त्यामध्ये प्रामुख्याने इज अ वंडरफुल चेंजेस आर ऑब्झर्ड इन केस ऑफ टेस्ट असतील किंवा इमॅच्युअर और मॅच्युअर्ड स्टेज असेल. जे दोन्ही स्टेजला कोणत्या इमॅच्युअर स्टेज असेल किंवा त्याचबरोबर मॅच्युअर स्टेज असेल, जे फ्रूट असेल ते फ्रूट पक्व झाल्यानंतर किंवा अपक्व असेल अशा स्टेजेसला सुद्धा वंडरफुल चेंजेस आपल्याला त्यामध्ये आढळून येतात. बघा इन केस ऑफ मँगो क्रॉप मँगो फ्रूट्स possess a very high nutritive value. It contain न्यूट्रिएंट्स दॅट इज विटॅमिन ए असेल, बी असेल किंवा सी असेल हे त्या ठिकाणी लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला मिळू शकतं. इट इज कन्झ्युम्ड. कोणत्या फॉर्ममध्ये खाल्लं जातं मँगो फ्रूट? इट इज कन्झ्युम्ड फॉर द फ्रेश टेबल फ्रूट्स. म्हणजे त्या ठिकाणी फ्रूट्सचा खाण्यासाठी वापर केला जातो. त्याचबरोबर जे प्रिझर्व प्रोडक्ट आहेत, प्रोसेस्ड प्रोडक्ट किंवा प्रिझर्व प्रोडक्ट, त्यामध्ये प्रामुख्याने जॅम्स असतील, स्क्वॅसेस असतील, कॅनड पल्प म्हणजे डबाबंद पल्प, म्हणजे थ्रॉड एअर आपल्याला मँगो ज्यूस त्यामुळं मिळू शकतो. जे काय पल्प असेल तो पल्प त्यामध्ये कॅनिंग करून का पल्प स्टोअर केला जातो. किंवा स्लायसेस असतील, पिकल्स असेल, आमचार असेल, चटणीज असतील, तर डिफरंट प्रोडक्ट आर प्रिपेर्ड. जे डिफरंट मँगोपासून किंवा मँगो फ्रूट्सपासून वेगवेगळे प्रॉडक्ट त्या ठिकाणी काय केले जातात? बनवले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने जे जाम असेल, स्क्वॅसेस असेल किंवा कॅनड पल्प असेल, स्लाइस असेल किंवा त्याचबरोबर पिकल्स असतील, आमचार असेल, चटणी असेल, या डिफरंट बाय प्रॉडक्ट मँगो फ्रूट्सपासून बनवले जातात. देन फ्रेश फ्रूट्स ॲज वेल ॲज प्रोसेस्ड प्रॉडक्ट आर एक्सपोर्टेड. एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा बघा कोकणातील आंबा, जे रत्नागिरी हापूस असेल, अल्फॅन्सो असेल, यासारखे मँगो एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा उपयोग ठरतात. देन इन कोकण रिजन वन ऑफ द मेन सोर्स ऑफ द क्वालिटी ऑफ अल्फॅन्सो मँगो. हा जो अल्फॅन्सो मँगो आहे त्यामध्ये क्वालिटी भरपूर प्रमाणात आढळते. म्हणजे इट इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए,
विटॅमिन बी अँड विटॅमिन सी. जे डिफरंट विटॅमिन्स आहेत त्यापैकी ए, बी आणि सी, इट इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए, बी, सी इन अल्फॅन्सो मँगो. जे अल्फॅन्सो व्हरायटी आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी विटॅमिन ए, बी आणि सी हे त्या ठिकाणी आढळतात. थोडक्यात मँगोचे आपल्याला उपयोग सांगता येतील. त्यामध्ये 5-6 उपयोग त्या ठिकाणी आपल्याला सांगता आले पाहिजेत. देन नेक्स्ट सॉईल. सॉईल मीन्स इट इज अ नॅचरल बॉडी ऑफ अर्थ सरफेस. एका वाक्यात त्याचं मिनिंग आपल्याला सांगता येईल. इट इज अ सॉईल इज अ नॅचरल बॉडी ऑफ अर्थ सरफेस. बघा, जे मँगो क्रॉप्स कल्टिवेशन करण्यासाठी कोणत्या टाईपची सॉईल आवश्यक आहे? मँगो कॅन बी ग्रो इन व्हेरियस रेंज ऑफ किंवा व्हेरियस टाईप्स ऑफ सॉईल फ्रॉम द एलेबल टू लॅटरेटिक सॉईल असेल अशा सॉईलमध्ये सुद्धा आपण पाहतो कोकण रिजनमध्ये मँगो कल्टिवेशन जास्त प्रमाणात आढळते. त्या ठिकाणी कोणत्या टाईपची सॉईल असते? लॅटरेटिक, जांभी मृदा त्या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर जे डिफरंट महाराष्ट्रामध्ये जे डिफरंट रिजनमध्ये मँगो ऑर्चर्ड्स कल्टिवेशन केले जातात त्यामध्ये ॲलेबल सॉईल आहे, लॅटरेटिक सॉईल असेल किंवा ब्लॅक सॉईल असेल, या डिफरंट सॉईलमध्ये सुद्धा क्रॉप्स कल्टिवेशन केले जातात. परंतु इट इज आयडियल फॉर द ॲलेबल टू लॅटरेटिक सॉईल्स. इट इज स्लाइटली ॲसिडिक आणि प्रत्येक क्रॉपसाठी जे आवश्यक सॉईल आहे इट इज अ वेल ड्रेन सॉईल, रिच ऑर्गॅनिक मॅटर कंटेन सॉईल. म्हणजे प्रत्येक क्रॉपसाठी हे पाण्याचा निचरा होणारे वेल ड्रेन सॉईल, रिच ऑर्गॅनिक मॅटर कंटेन सेंद्रिय घटक असणारे सॉईल त्या ठिकाणी आवश्यक आहे. देन फेअरली डीप दॅट इज 2 मीटर. देन लोमी सॉईल विच इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर, द वॉटर स्टेबल दॅट इज बिलो द 2.5 मीटर. त्यामध्ये जे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल किंवा वॉटर स्टेबल्स असेल दॅट शुड बी बिलो 2.5 मीटर. देन ऑप्टिमम pH रेंज ऑफ सॉईल दॅट इज 5.5 to 7.5. साधारण 5.5 ते 7.5 pH रेंज असणार. pH मीन्स मातीचा सामू किती असणं आवश्यक आहे? pH रेंज दॅट इज 5.5 to 7.5. In case of Ratnagiri soils, it is a rich amount of Fe and L. Therefore, the typical color and taste to Ratnagiri Alphonso. बघा, रत्नागिरी अल्फॅन्सोला टिपिकल त्या ठिकाणी टेस्ट असेल किंवा कलर असेल ते कशामुळे येऊ शकतो किंवा कशामुळे येतो? तर त्या ठिकाणी काय सांगितले का? इट इज रिच अमाऊंट ऑफ एल अँड एफ इन सॉईल. रत्नागिरीच्या सॉईलमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकण रिजनमध्ये रत्नागिरी आहे त्या ठिकाणी जो फेमस मँगो व्हरायटी आहे दॅट इज रत्नागिरी अल्फॅन्सो. त्या अल्फॅन्सोला त्याची मागणीसुद्धा जास्त असते. बघा, कारण का? त्याला टिपिकल टेस्ट किंवा त्याचबरोबर कलर आपल्याला आढळून येतो. ते कशामुळं डेव्हलप झालेला असतो किंवा कशामुळं त्या ठिकाणी आढळतो? तर त्या सॉईलमध्ये रिच Fe अँड एल. Fe मीन्स आयर्न असेल किंवा ॲल्युमिनियम असेल यासारखे घटक त्या सॉईलमध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी जे टिपिकल टेस्ट असेल किंवा कलर असेल तो त्या ठिकाणी आढळून येतो. हे झालं सॉईलच्या बाबतीत. ते नेक्स्ट क्लायमॅटिक कंडिशन्स. बघा, क्रॉप्स कल्टिवेशन करत असताना आपण पाहतो जे कोकण रिजनमध्ये जास्त प्रमाणात कल्टिवेशन प्रॅक्टिसेस केल्या जातात किंवा क्रॉप कल्टिवेशन लार्ज अमाऊंटमध्ये, लार्ज एरियामध्ये मँगो क्रॉप कल्टिवेशन केलं जातात. तिथील जर क्लायमॅटिक कंडिशन्स आपण कम्पेअर केला तर त्या ठिकाणी मँगोचं आपल्याला क्लायमॅटिक कंडिशन सांगता येईल. मँगो क्रॉप्स वाइल्ड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन्स दॅट इज ट्रॉपिकल and subtropical climatic condition. Tropical, it required warm and humid condition. Subtropical, समशीतोष्ण hot and humid climatic condition. जे क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत त्यामध्ये ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल किंवा त्याचबरोबर टेम्परेट दॅट इज कूल अँड ड्राय क्लायमॅटिक कंडिशन. देन मँगो ऑल्सो ग्रोन इन tropical and subtropical climatic conditions. It favors the temperature that is 24 to 27 डिग्री सेल्सिअस. साधारण 24 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा मँगो क्रॉप्स कल्टिवेशन केले जातात. वेल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ मँगो क्रॉप कॅन बी टॉलरेट अप टू द हाय टेम्परेचर दॅट इज
48 डिग्री सेल्सिअस. साधारण हाय टेम्परेचर 48 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा कॅन बी टॉलरेट. देन हाय टेम्परेचर फेवर्स द फ्रूट डेव्हलपमेंट अँड मॅच्युरिटी. म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट फेवरेबल, थोडक्यात त्या ठिकाणी हाय टेम्परेचर असेल 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तरीसुद्धा त्या ठिकाणी फ्रूट डेव्हलपमेंट असेल किंवा मॅच्युरिटी असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी इसेन्शियल किंवा कारणीभूत ठरतं. व्हेरी लो टेम्परेचर दॅट इज फ्रीजिंग टेम्परेचर इट इज अ कॉमनली ऑकरिंग फॉर द फ्रॉस्ट ड्युरिंग द पिरियड ऑफ फ्लावरिंग. इट इज अ लिमिटिंग फॅक्टर. बघा त्या ठिकाणी जर फ्लावरिंग स्टेजला यावेळेस आंब्याला मोहर येतो, अशा कंडिशनमध्ये जर त्या ठिकाणी फ्रॉस्ट असेल तर फ्रॉस्ट ड्युरिंग द फ्लावरिंग स्टेज इट इज अ लिमिटिंग फॅक्टर फॉर द कल्टिवेशन ऑफ मँगो फ्लावर्स. त्या ठिकाणी फ्लावर्सवर अफेक्ट होऊ शकतो. त्यासाठी ओनली टेम्परेचर रायझिंग द विंटर सीझन. ते विंटर सीझनमध्ये वेल कल्टिवेशन होण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी हे टेम्परेचर रेंज आहे, ते टेम्परेचर रेंज मेंटेन राहणं आवश्यक आहे. देन ड्युरिंग द कल्टिवेशन्स ॲन्युअल रेनफॉल, ॲव्हरेज रेनफॉल दॅट इज 250 सेंटीमीटर. इट कॅन बी डू वेल एरिया फॉर ॲव्हरेज रेनफॉल 250 सेंटीमीटर. ड्युरिंग द फ्लावरिंग स्टेज किंवा फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये कशा पद्धतीचं क्लायमेट आहे बघा. ब्रायटी सनी डेज असतील, लो ह्युमिडिटी फॉर हायर कल्टिवेशन. थोडक्यात काय फ्लावरिंग स्टेज आहे, त्या फ्लावरिंग स्टेज हे साधारण विंटर सीझनमध्ये आपल्याला आढळून येते. त्या कंडिशनला काय जे क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, कूल अँड ड्राय असणे शक्यता असते किंवा सन लाईट आहे ते कसे असणे आवश्यक आहे. ब्राईट सनी डेज अँड लो ह्युमिडिटी, आर्द्रता कमी असणं आवश्यक आहे फॉर आयडियल कल्टिव्हेशन ऑफ मँगो क्रॉप. फेअरली वॉर्म अँड ड्राय, रेनलेस अँड फ्रॉस्टलेस वेदर ड्युरिंग द फ्लावरिंग सीजन. द हेल्दी क्रॉप्स, ते फ्लावरिंग सीजनसुद्धा त्या ठिकाणी फेअरली वॉर्म, उष्ण असेल, कोरडा असेल, त्याचबरोबर रेनलेस असेल, फ्रॉस्टलेस असेल वेदर, अशा ड्युरिंग द फ्लावरिंग स्टेजला हे वातावरण पोषक असल्यामुळं फ्लावर्स असतील ते फ्लावर्स लार्ज अमाऊंटमध्ये येऊ शकतात. सीड सेट होण्यास मदत होते आणि परिणामीच त्या ठिकाणी जे क्रॉप्स आहेत ते हेवी आणि त्याचबरोबर हेल्दी क्रॉप्स आपल्याला आढळून येईल. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज प्रोपागेशन. प्रोपागेशन्स मीन्स द प्रोड्यूस द न्यू सीडलिंग्स किंवा न्यू क्रॉप्स. इट कॅन बी propagated by, generally mango is propagated by two types, that is sexual methods, that is using the seed. Then next a sexual method, that is by mean the vegetative propagation, means use the vegetative part of mango crop किंवा मँगो क्रॉप्सच्या ठिकाणी जे झाडाचे वेगवेगळे पार्ट असतील त्यापासून सुद्धा, फांदीपासून सुद्धा त्या ठिकाणी काय केले जातात किंवा स्टेम असेल त्यापासून सुद्धा जे सिडलिंग असेल याच्या सहाय्याने काय केले जातात, हे प्रॉपॅगेशन केले जातात. मग सविस्तर आपण बघूया. तर सेक्शुअल मेथड means the by using the seed. Generally mango is propagated by does not seed because the not come true types, means the जे मदर प्लांटचे कॅरेक्टर्स आहेत, हाय यील्ड असेल किंवा हाय फ्लावरिंग असेल, रेग्युलर बेरिंग हॅबिट असेल, असे जे ट्रू टाईप कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स सीडमुळं किंवा सीडने प्रॉपॅगेशन केल्यामुळं त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. ट्रू टू टाईप मीन्स ओरिजिनल कॅरेक्टर्स त्या ठिकाणी डज नॉट कम बाय सीड मेथड. Being the high cross pollinated and heterozygous in nature, seed is propagated from the seed. Single tree result for the enormous seedlings are the most commercially mango variety. Are the mostly common commercially mango variety as a monoembryonic. Mono means single embryo. Polyembryonic more than one. Mono means single embryo. They are the most commercial mango variety are the monoembryonic in nature. Commercially mango is propagated by sexual method, grafting. त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ग्राफ्टिंग केले जातात. इज अ डिपेंडिंग अपॉन एज ऑफ क्रॉप. ते एज ऑफ क्रॉप असेल त्यानुसार त्या ठिकाणी मँगो हे झालं
व्हिजिटेटिव्ह पार्टच्या बाबतीत की कमर्शियली प्रॉपॅगेटेड बाय असेक्शुअल मेथड टू गेट द ट्रू टू टाईप्स, जे ओरिजिनल मदर प्लांटचे जे ओरिजिनल कॅरेक्टर्स आहे ते हुबेहूब कॅरेक्टर्स त्या ठिकाणी न्यू प्लांटमध्ये येऊ शकतात. कशा पद्धतीने तर असेक्शुअल propagation method. Then early yielding plants, it is a propagated by on the mango rootstock seedling in a situ method. In situ method म्हणजे जे फील्डमध्ये, इन सितू मीन्स फील्ड कंडिशनला जे स्टोन्स असतील किंवा कोई त्याला म्हटलं जाईल, सीड म्हटलं जाईल, ते सीड सोन केले जातात आणि त्यापासून जे होणारे रूट स्टॉक्स आहेत ते रूट स्टॉक्स त्या ठिकाणी वापरले जातात. त्या रूट स्टॉक्सचा डिझायरेबल टाईप्स त्यामध्ये डायरेक्टली अँड देन द ग्राफ्टेड विथ द डिझायरेबल टाईप फॉर द सॉफ्ट अँड वूड ग्राफ्टिंग इज मोस्ट युज्ड. त्या ठिकाणी बघा जे कुई कलम त्याला म्हटलं जाईल, सॉफ्ट किंवा हार्ड वूड ग्राफ्टिंग त्या ठिकाणी केलं जातं. ॲज कम्पेअर टू टेक्निक्स लाईक, त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स म्हणजे ग्राफ्टिंग असेल, विनार ग्राफ्टिंग असेल, ॲप्रोच ग्राफ्टिंग असेल, साईड ग्राफ्टिंग असेल किंवा रिसेंटली युज्ड फॉर द स्टोन ग्राफ्टिंग. स्टोन ग्राफ्टिंग म्हणजे कुई कलमच्या पद्धतीने सुद्धा काय केले जातात, हे मँगो क्रॉप्स आहे किंवा सिल्लिंग आहे ते सिल्लिंग्स त्या ठिकाणी प्रिपेअर केले जातात. सिल्लिंग म्हणजे रोप, ते रोप त्या ठिकाणी मँगोवर ग्राफ्टिंग केले जातात. कुई कलम पद्धतीने त्या ठिकाणी मँगो ग्राफ्ट केले जातात. बघा त्यामध्ये जे प्रॉपॅगेशन मेथडमध्ये ते प्रामुख्याने दोन पद्धतीने केले जातात. असेक्शुअल बाय सीड, जे कोई असेल ते कोई प्लांटेशन केले जातात, परंतु डज नॉट कम ट्रू टू टाईप्स कॅरेक्टर्स असतील किंवा ट्रू टू टाईप्स ओरिजिनल कॅरेक्टर्स त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. परंतु जे व्हिजिटेटिव्ह पार्ट आहेत त्यापासून जे सिल्लिंग्स आहेत किंवा रूट स्टॉक्स आहेत, रूट स्टॉक म्हणजे लोअर पोर्शन ऑफ ग्राफ्टिंग किंवा लोअर पोर्शन ऑफ ग्राफ्ट युनियन, जे काय ज्या ठिकाणी ग्राफ्ट केलेलं असतात म्हणजे जॉईंट केलेला असतो तिथून खालचा पोर्शन असतो त्याला काय म्हटलं जातं तर रूट स्टॉक्स. आणि जे अप्पर पोर्शन ऑफ सायन त्याला काय म्हटलं जातं सायन. अप्पर पोर्शन ऑफ युनियन इट इज नोन ॲज सायन किंवा त्याला कलम फांदी सुद्धा म्हटलं जातं. इट इज यूज फॉर द इम्प्रूव्ड व्हरायटी. जी इम्प्रूव्ड व्हरायटीची कलम फांदी असेल ते कलम फांदी त्या ठिकाणी यूज केले जातात. रूट स्टॉक्स हे जे लोकल खुंट रोप त्याला सुद्धा म्हटलं जाईल. खुंट रोप म्हणजे रूट स्टॉक आणि सायन म्हणजे कलम फांदी, या दोन्हीचा वापर करून त्या ठिकाणी स्टोन ग्राफ्टिंग यूज केलं जातं का प्रिपेअर केले जातात. त्यामध्ये ॲज कम्पेअर टू टेक्निक्स लाईक विनार ग्राफ्टिंग, ॲप्रोच ग्राफ्टिंग किंवा त्याचबरोबर साईड ग्राफ्टिंग, जे ओल्ड प्लांट असतील, रेग्युलर बेरिंग नसेल अशा प्लांटमध्ये साईड ग्राफ्टिंग केलं जातं. किंवा त्याचबरोबर जे स्टोन ग्राफ्टिंग आहे ते सिल्लिंग तयार करण्यासाठी त्यामध्ये प्रामुख्याने यूज केले जातात. द सीड लूज फायबल विथिन द 4 to 5 weeks फ्रॉम द एक्स्ट्रॅक्शन. जस्ट जर्मिनेशन स्टॉक्स असेल किंवा ल्यूज असतील त्या ठिकाणी पिंक सिल्लिंग्स आर यूज्ड फॉर द स्टोन ग्राफ्टिंग. म्हणजे स्टोन ग्राफ्टिंगसाठी जे रूट स्टॉक्स आहे ते कशा पद्धतीचे निवडले जातात, जस्ट जे कोई असेल ते कोई प्लांटेशन केलेले असेल ते साधारण फायबल लूज फायबल असेल आणि विथिन द साधारण 4 ते 5 महिन्याचे एज असेल, अशा म्हणजे थोडंसं नेचर कसं दिसणार आहे त्याचं, जस्ट जर्मिनेटेड स्टॉक्स अँड ल्यूज आर द पिंकिश सिल्लिंग्स आर युज्ड फॉर द, जे थोडक्यात काय कॉपरी पिंकिश कलरचे त्यावर ल्यूज असतील अशा स्टेजेसला स्टोन ग्राफ्टिंगसाठी ते रूट स्टॉक आहे ती रूट स्टॉक्स त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातात. दिस ग्राफ्टिंग आर सुटेबल फॉर द जुलै टू ऑगस्ट. साधारण जुलै ते ऑगस्टमध्ये ते पिरियडमध्ये काय केले जातात, सुटेटेड फॉर द स्टोन ग्राफ्टिंग जुलै टू ऑगस्ट. या पद्धतीने थोडक्यात जे स्टोन ग्राफ्टिंग हे केले जातात. रूट स्टॉक सिल्लिंग्स आर प्रिपेअर्ड फॉर द मोनो एम्ब्रॉनिक ॲज वेल ॲज पॉली एम्ब्रॉनिक प्लांट्स. जे सीड रूट स्टॉक्स आहेत म्हणजे खुंट रोप आहे ते साधारण त्यामध्ये प्रिपेअर्ड करत असताना हे पॉली एम्ब्रॉनिक किंवा मोनो एम्ब्रॉनिक प्लांटपासून काय केले जातात ते प्रिपेअर्ड केले जातात. बघा थोडक्यात काय, मँगो इज कमर्शियली प्रॉपॅगेटेड बाय स्टोन ग्राफ्टिंग. हे वाक्य लक्षात ठेवा की मँगो प्रामुख्याने स्टोन ग्राफ्टिंग म्हणजेच कोणत्या पद्धतीने, असेक्शुअल मेथड म्हणजे अलैंगिक पद्धतीने. सेक्शुअल म्हणजे लैंगिक पद्धती आणि त्याचबरोबर असेक्शुअल म्हणजे अलैंगिक पद्धत, म्हणजे बाय व्हिजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन, बाय सीड मेथड अँड बाय
व्हिजिटेटिव्ह मेथड, या दोन पद्धतीने त्या ठिकाणी मँगो प्रोपागेशन मीन्स न्यू प्लांटची निर्मिती. बघा प्रत्येक फ्रूट क्रॉपमध्ये हा पॉईंट कॉमन असणार आहे, प्रोपागेशन मेथड. प्रोपागेशन म्हणजे न्यू सीडलिंग्स त्या ठिकाणी प्रिपेअर केले जातात फॉर द प्लांटिंग पर्पज. त्या पद्धतीने मँगोमध्ये प्रामुख्याने स्टोन ग्राफ्टिंग पद्धतीने हे सीडलिंग्स असतील किंवा प्लांट असतील ते प्लांट्स त्या ठिकाणी तयार केले जातात. द नेक्स्ट स्पेसिंग म्हणजे डिस्टन्स बिटवीन रो टू रो अँड प्लांट टू प्लांट. बघा प्लांटिंग डन स्पेसिंग दॅट इज 7x7 मीटर. बघा फ्रूट क्रॉपमध्ये हे डिस्टन्स असणार आहे ते मीटरमध्ये. आपण काल पाहिलं फ्रूट क्रॉपमध्ये सेंटीमीटर, जे काय स्पेसिंग असेल ते सेंटीमीटर, परंतु जे फ्रूट क्रॉप्स आहेत त्याचं स्पेसिंग काय असणार आहे इन मीटर, 7x7 मीटर. इन केस ऑफ डॉर्फ व्हरायटी, कमी उंचीच्या व्हरायटीसाठी त्या ठिकाणी 7x7 सेंटीमीटर या पद्धतीने काय केले जातात, हे डिस्टन्स मेंटेन केले जातात. इन केस ऑफ टॉल व्हरायटी, त्या उंच वाढणाऱ्या व्हरायटी 10x10 मीटर. बघा जे डॉर्फ व्हरायटी आहे त्यामध्ये 7x7 मीटर, नॉट सेंटीमीटर, इट इज मीटर, 7x7 मीटर फॉर डॉर्फ व्हरायटी अँड 10x10 मीटर डिस्टन्स फॉर द टॉर व्हरायटी. म्हणजे कमी उंचीच्या आणि त्याचबरोबर जास्त उंचीच्या वाढणारे व्हरायटी, यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे स्पेसिंग मेंटेन करणं आवश्यक आहे. बघा जे ज्या डिफरंट व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीनुसार हे डिस्टन्स मेंटेन केलं जातं. दॅट इज प्लांट टू प्लांट अँड रो टू रो डिस्टन्स. फर्स्ट डिस्टन्स रो टू रो दॅट इज 7 मीटर अँड सेकंड 7 मीटर फॉर प्लांट टू प्लांट इन डॉर्फ व्हरायटी. देन tall variety distance that is 10x10 मीटर. या पद्धतीने मँगो क्रॉप्स कल्टिवेशन किंवा प्लांटेशन केलं जातात. देन व्हरायटी म्हणजे वन डिफरंट व्हरायटी, इट इज अ क्लासिफाय अकॉर्डिंग टू यूज. जे डिफरंट युजेस आहेत, फॉर एक्झाम्पल टेबल पर्पज, ज्युसी व्हरायटी असतील किंवा पिकल पर्पज किंवा प्रिझर्व व्हरायटी असतील. त्याचबरोबर रेग्युलर अँड इरेग्युलर्स व्हरायटी. म्हणजे थोडक्यात जे 5 टाईप्स त्या ठिकाणी क्लासिफाय किंवा टाईप्स आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये फर्स्ट टेबल पर्पज व्हरायटी किंवा टेबल व्हरायटी, जे खाण्यासाठी त्या ठिकाणी जे पल्प आहे तो पल्प खाण्यासाठी वापरला जातो, अशा व्हरायटी आपल्याला सांगता येईल. अल्फॅन्सो, केसर, नीलम, तोतापुरी, लंगरा, गोवा, दशहरी किंवा मनकूर, रत्ना, आम्रपल्ली अँड मलिका. ज्या डिफरंट व्हरायटी आहेत त्या व्हरायटीमध्ये आपल्याला सांगता येईल की जे टेबल पर्पज व्हरायटी आहे, अल्फॅन्सो फेमस व्हरायटी, केसर त्याचं आपल्या साईडला कल्टिवेशन केलं जाते, केसर प्रामुख्याने, अल्फॅन्सो, नीलम, तोतापुरी, दशहरी, या डिफरंट टाईपच्या व्हरायटी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता या व्हरायटीचं कॅरेक्टर्स काय, का टेबल पर्पज यूज केले जातात, इट शूड हॅव द प्लेझंट फॉर द स्वीट. महत्त्वाचं काय, स्वीट असतात. त्याचबरोबर सब ॲसिड टेस्ट त्यामध्ये आढळते. डिलाइटफुल फॉर द फ्लेवरच्या बाबतीत सुद्धा डिलाइटफुल फ्लेवर्स त्यामध्ये आढळतात. आणि प्रामुख्याने स्टोन शूड बी स्मॉल. स्टोन म्हणजे काय, आतील जी कुई असेल ती कुई एकदम स्मॉल त्या ठिकाणी आढळते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये विथ द प्रीम पल्प, जो काय गर असेल तो गर चांगल्या पद्धतीने, आणि महत्त्वाचं म्हणजे इट शूड बी रायपन स्लोली ड्युरिंग द स्टोरेज कंडिशनला ते स्लोली त्या ठिकाणी रायपन झालेले आढळतात. या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला व्हरायटीचं जे कॅरेक्टर्स असेल ते कॅरेक्टर्स त्या ठिकाणी पाहता येईल. ठीक आहे, थँक्यू. आज आपण एवढाच भाग पाहूया.